घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान हाती मुक्ता आत्मस्थिती सांडविन ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा तीर्थ भ्रमकासे आणि नाळस कडू स्वर्गवास करील हो सांडवीन तपोनिध अभिमान यज्ञ आणि दान लाजवीन ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ ब्रह्मीचा तो अर्थ निज ठेवा ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा धन्य म्हणवील इहलोकी लोका भाग्याम ही तुका देखिला ब्रह्मीभूत काया भूत
आवडतसे कीर्तनी भाग्य तरी रे ऋणी देव जैसा विठ्ठल दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बापाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण भोईस प्रेमतेचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार मी आता लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वचन ऐका कपटा मजरंगाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी घोटविन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती मुक्तात्मस्थिती सांडवीन ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी भगवान परशुराम महाराज यांच्या वास्तव्यांनी पुढील झालेल्या या भूमीमध्ये परशुराम आणि अभंग ज्यांचा घेतला ते आहे तुकाराम. जगद्गुरु तुकोबारायांचा 6 चरणाचा अभंग या ठिकाणी कीर्तन भक्तीचं महात्म्य सांगणारा, बाकीच्या साधनाला न्यूनता आणणारा
भरपूर साधनं सांगितले या अभंगामध्ये तुकोबारायांनी. परंतु महत्वाची जी आम्ही भक्ती करू किंवा जी साधना करू त्या भक्तीचं अगदी यथार्थ वर्णन करणारा त्या ठिकाणी कीर्तनामुळे काय होतं तुम्हाला सांगतात. जर आपण कीर्तनाप्रमाणे जर केलं पहिले जसं साधा माणूस आपण मोठे आपण कीर्तनाप्रमाणे केलं. लक्ष द्या. आता हे सगळे तुम्ही मंडळी जे आहे गर्दी नाही मला माहिती परंतु इथं दर्दी या एकेकाची मनोव्यापारे हे ईश्वच होय सहारे हा आभाई दादा न पुरी एकलाची विठ्ठल विठ्ठल या कीर्तनामुळे काय होतं. ब्रह्मीभूत काया खूप श्रेष्ठ साधन तुकोबारायांनी केलं आणि खूप श्रेष्ठ साधन आपल्याला दिलं. परंतु त्या पद्धतीने जर आपण केलं तर काया नाम शरीर ब्रह्मभूत होतं. आणि जर एकदा काया ब्रह्मभूत झाली तर बाकीचं मला नाही वाटत काही करण्याची गरज आहे. तीर्थ ब्रह्मकाशी आणि अलस कडू स्वर्गवास करीन भोग सांडविन तपो निधाभिमान यज्ञ आणि दान लाजविन भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ हाच पंचम पुरुषार्थ आहे. धर्म अर्थ काम मोक्ष आणि पंचम पुरुषार्थ जो असतो तो भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ ब्रह्मीचा तो अर्थ निजे ठेवा. तुका म्हणे होता ठेवा निजे ठेवा. आणि असं केल्यानंतर धन्य म्हणवीन इहलोकी लोका भाग्यामी तुका देखीला विठ्ठल प्रस्तुत प्रसंगी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्प असा पर्याय देणं वक्त्याचं एक आद्य कर्तव्य असतं. आज आमचं भाग्य उदयाला आलं आणि त्या भाग्य उदयाला आल्यामुळं आज कोण जाणे कोणा घडे उपासना आणि आम्हाला या ठिकाणी आपले सर्वांचे आदरणीय परमपूज्य वैकुंठवासी श्रीधर श्री ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवैर्य वसती जे येत म्हणून तो म्हणतो. त्याच्यातले श्री धर महाराज कोलगे यांच्या माध्यमातून किंवा त्यांनी सुरू केलेला हा कार्यक्रम आता आपला मेन संप्रदाय भागवत धर्म आहे किंवा आपली परंपरा खूप श्रेष्ठ आहे वारकरी संप्रदायाची. तशी बघितली तर आपली सुरुवात कुठून आहे. नादी गुरु शंकरा नादी गुरु शंकरा उभी आहे आणि तुम्हाला प्रमाण म्हणायचं असलं म्हणा ना.
जर चाललं तर काया ब्रह्मीभूत नाही तर मोले घातली या रडाया नाही आसू आणि माया. ब्रह्मीभूत काया जर कीर्तनाने होत असेल थोडं आपल्याला पण आपला विसर पाहिजेलाच पाहिजे. आपुला आपण पया विसर धनंजया मी उभी म्हणत आहे तुम्ही चालून दे सकाळपर्यंत दादा चालेल का. हा नादिगुरु शंकरा लागून या शिष्य परंपरा बोधाचा उजगारा तिथपर तेव्हापासून हा बोध आला. आणि अभंग म्हटला महाराजांनी सुंदर अधिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्राचा मुख्य शिष्य मच्छिंद्र आणि बोध गोरक्षास केला गोरक्षवळला गहिनी प्रसादे ज्ञानदेवासा एक गुरु एक शिष्य एक गुरु एक शिष्य अशी परंपरा विरात चालू आली. परंतु ज्ञानोबरायांनी काय केलं अवघाचे एक शब्दावर जरी आपण बोलायला लागलो तर ज्ञानोबर आहे आणि तुकोबर आहे रूपाने तुम्ही पण श्रोते बसले पाहिजे फक्त एवढी काळजी घेऊ आपण. आता त्यांच्याकडे बघून थोडंसं कीर्तन करू आपण त्यांना पण थोडस आनंद येईल. या ठिकाणी ज्ञानोबरायांपर्यंत हे ज्ञान आलं. एक गुरु एक शिष्य अशी परंपरा होती. परंतु ज्ञानोबरायांनी हे जे ज्ञान होतं कसं होतं हे ज्ञान प्रगट लोकले लोपले ज्ञान जगी संस्कृताचे गहने तोडून या मराठी शब्द सोपाने रचने धर्मनिधाने निवृत्ती देवे
हे लोकलेलं ज्ञान तुमच्या आमच्यासाठी प्रगट वही बोले. ईश्वर ब्रह्मच केले रामया जनार्दनी चरणी मस्तक ठेविले. इति गुह्यतमं शास्त्र मिदमुक्तमया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमानस्या कृतकृत्येष्य भारत. एवं कथला तारभ्य उपनिषदाचे सौरभ्य असे ज्ञान लोकलेलं ज्ञान ज्ञानोबरायांनी प्रगट केलं. आणि प्रगट केल्यानंतर नुसतं प्रगट केलं नाही, सर्वांना एकत्र आणलं. आणि सर्वांना एकत्र आणल्यानंतर ज्ञानदेवी रचना पाया उभारी देवराया म्हणा म्हणा म्हणजे असं सरळ म्हणा, असं जसं समजते उभारिले देवराया पुढं जनार्दन एकनाथ थांबलेला भागवत तुका झाला भजन करा सावकाश. शेवट काय याचं माहिती का? बहिणी हा असे जर मला माहिती टाळेकरी नाही सगळे महाराज मंडळी मी परिपूर्ण जाणून आहे. या इथं एक जण पण खाली बसलेले पण आणि उभा असणारे पण सर्व अधिकारी पुरुष आहे. तो आता कुणीतरी बोलायचं बहुरूप्याची रावराणी स्त्री पुरुष भावनाई म्हणी परी लोक संपादनी तैशेची गर्दी. दुसरी अपेक्षा करू नका बरं का. अभंग होया प्रमाण माफ करा. ज्ञानोबरायांनी हे ज्ञान सर्वांसाठी खुलं केलं. बघितलं नाही उंच नीच काही नेणे भगवंता तिष्ठे भावे भक्ती देखूया दाशी पुत्र कन्या विदुराच्या रक्षे प्रभादाशी चरपर मुलागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शिरे जग कसाया विपुलागे सोळा समतासी मुलागे नगरी सोनार पुरागे चोखावळ संगे धुळे कोण तिचा भाव तिच्या सगळे महिनाड जनक कोण कुळ त्याचे महिमान दयाचे काय सांगू. यथा याती धर्म नाही विष्णूला निर्णय ऐसा वेदशास्त्री कर्म धर्म त्यांचा झाला नारायण त्यांची पावन तिन्ही लोक. अभंगातून तुम्हाला समजलं असेल सर्व जाणकार मंडळी इथं जर कशाचाच लवलेश नाही तर आपण आपल्या बुद्धिभेद होऊ देऊ नका. आपल्यावर मोठी जबाबदारी वारकरी संप्रदायाची. आज मला ज्ञात आहे समोर बसलेले सर्व प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून बेल जरी अंगावती स्वीकार की. गणोबरायांची गोवी आहे. वक्ता तो वक्ता नो हे श्रोते विना. सांगा पूर्वार्ध कोणाला पाठ असेल तर. वक्ता तो वक्ता नो हे श्रोते विना. अहो चंद्रकांत भोवती कीर होय हे हातोटी चंद्रकी आहे तैसा वक्ता तो वक्ता हे श्रोतेवी. लोपून देऊ नका हे लोपून देऊ नका. आता जर लोपलं आता जर हे लोपलं तर पुढे अवघड आहे. हे लोपून देऊ नका. जे ज्ञानोबरायांनी तुकोबारायांनी एकनाथ महाराजांनी आपल्यासाठी साक्षात ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घ्यायचं असेल तर ज्ञानेश्वरी साक्षात जगद्गुरु तुकोबारायांचं दर्शन घ्यायचं असेल तर पंचमवेद जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा आणि नाथ बाबाचं दर्शन घ्यायचं असेल आला शीतळ शांतीचा वारा तर श्रीमद भागवत. लोटून देऊ नका. आपल्याला मोठी जबाबदारी. प्रत्येक वेळेस संकट असतं असू द्या येऊ द्या लागतील थोडे दिवस पण तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन या बाण फिरे. धर्माचे पालन करणे पाखंड
हेची आम्हा करणे काम. ही जी बीज आहे इति गुह्यतमं शास्त्र. बीज वाढवावे नाम, हेच करायचं आपल्याला. महाराज मंडळी, तुमच्याकडे बघितल्यानंतर सर्व सात्विक गायनाचार्य, सात्विक आमचे वादनाचार्य, अगदी तैशी दशेची वाटणं पाहतात, वैशीची गावाला येता, बाळपणीची सर्वज्ञता वारी तयाती. मागच्या जन्मी केलेलं असतं परमार्थ यांनी. त्याच्या वयाची मुलं बघा आता काय करत असते. हॅकर त्यांचं काय चालतं माहिती, चर्चा आहे का तुमच्यामुळे थोडस बाहेर होतो, थोडा संचार होतो आत्मस्मृती करत असताना. आता तरणा भाग्यवंत म्हणायचं त्यांना काय म्हणायचं बरं, छोटा भाग्यवंत नटे हरिकीर्तनी. महाराज आता जर काळ गाळ्यात पाडला तर उद्या काळ काय करणार व्हायला, गुलाम सलाम करी. महाराज हे आमचे सर्व आज या ठिकाणी महाराज मंडळी सर्व तरुण तडफदार आणि एक एक जण असे सुरुवातीलाच मी म्हणलो, एक काची मनोव्या अपारे विश्वाचे होते सहारे. प्रत्येक जण एकदम, आणि हे क्षेत्र आहे, क्षेत्रावर सेवा करायची म्हणजे सेवाच असते. काय असते, सेवाच असते. मग सेवक खूप कमी झाले आता. सेवक कसे झाले, कमी झाले. आता सगळे कोण झाले, पूज्य महंत. कितीतरी लावा, काय लावायचे तुम्ही, सेवा भाव कमी झाला. या ठिकाणी ज्ञानोबारायांनी अहो चंद्रकांत द्रवत किरवई परिती हतती चंद्रिके आहे तैसा वक्ता तो वक्ता न ही श्रोतेवीन. तुम्ही वक्ते जर नसल तर श्रोत्याला काही किंमत नाही. या ठिकाणी ज्ञानोबारायांनी ते ज्ञान सर्वांना खुलं केलं. पण ज्ञानोबारायानंतर 250 वर्ष सर्वांना कल्पना आहे कसा काळ होता, एकदम खडतर. आणि त्या काळामध्ये थोडस ज्ञान किंवा ज्ञानेश्वरी किंवा ज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञान, ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी म्हणजेच ज्ञानोबराय. शब्द कोणता याला तरी माया म्हणजेच मिथ्यामिथ्य म्हणजेच माया. लक्षात ठेवा, आभास हे गोष्टी लक्षात ठेवायच्या. हे ज्ञान ज्ञानोबरायांनी आपल्यासाठी मोकळं केलं होतं. परंतु मध्य काळामध्ये एक आपण बघितलं, भारसे भरोत्तरे तरी टीका केली ज्ञानेश्वरी. पारायण चालू आहे ना आपल्याकडे. किती वाचक बसले, खरं सांगा, काही नाही, काही नाही म्हणणार मी. किती वाचक बसलेले, किती वाचक बसले सांगा. पारायण चालू आहे ना, एकटंच चाललं. किती वाचक आहे, सत्वरजतम 3 गुणातीत हो आपण. काही नाही, काही नाही, 3 तरी आहे ना, औषधाला 1 तरी आहे. पूज्य बाबाचं नाव श्रीधर का, पूज्य श्रीधर बाबांनी हा जो इवले शेरोप लावे
कृपा आहे मला. मी तर हल्ला नाही तुला सुरू करेन की तू आज द्यायचा होईल. आज सुरू झाला 1000 रुपये आज कळस आज द्यायचा होईल. बरोबर. उद्या एक पूर्वसंध्येची कीर्तन शेवायची. उद्या एक मागणी पण परवा काला परवा म्हणजे आज मागणी नाही. बरं झालं आमच्या वाट्यात विठ्ठल विठ्ठल. काही मागणे हे आम्हा अनुचित बस तू करायचा अनुभव होतो. तुम्हाला सगळं कळतं. सगळ्यांचे चेहरे सांगतात काय म्हणायचं मला ते तुम्हाला कळतंय. या ठिकाणी पूज्य बाबांनी लावलेला हा येवलासा रेप रोग आणि बघा कार्य आपण त्याला आरंभी छोट्या स्वरूपात असतं. नंतर काही काळात मोठ्या स्वरूपात होतं. कधीतरी 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 असं होतं की आता थांबतं का काय. परंतु जे आपलं स्थान आहे भार्गवराम त्यांना परशुराम म्हणतात. महाराज आयुष्यभर बाबांनी त्यांची सेवा केली आणि त्यांची सेवा जर बाबांनी केली तर बाबाचं कार्य ते का बंद पडून देतील. जर बाबाची सेवा बंद पडली तर पुढे भक्त तयार होतील का. प्रचारक आपण तिचे आम्ही काय कोणाच्या बापाचा खातो आमचा राम आम्हाला देतो. कधी या ठिकाणी श्रद्धाताईंनी आनंदित वारीत कीर्तन ऐकलं. मी महाराज आमच्याकडे शिबिरे आहे त्यांचे जे आपले त्या महाराजांच्या कन्या आहे. मुली कन्या पुत्र होती जे सात्विक हृदयाचा हरिक वाटे देवा. अशी कन्या असे पुत्र जर तयार झाले तर देवाला हरिक वाटतो. हा तयाचा हरी वाटे एखादा मुलगा जर इकडे यायला लागला किंवा आपलंच आपण काय म्हणतात ना सिंहालोकन करू. आपण इथे येत असताना आपल्याला साधना करत असताना काय काय अनुभव आलेले तर तुम्ही अशी उभं राहील नाही मला कल्पना आहे. महाराज या ठिकाणी बसणं उभं राहणं किंवा वाजवणं किंवा कीर्तन करणे सगळ्याला पुण्य समान आहे बरं का. सगळ्यांना समान आहे असं काही नाही. मी बांधून घेऊन जाणार नाही फक्त कामापुरतं बांधलं. सगळ्यांना समान पुण्य. श्रवणे अर्थे पठणे मोक्षोची लाभे सांगा. समर्थाची पंक्ती भोजने तळिलिया वरिलिया एक पक्वाने. तसे श्रवणे अर्थे पठणे मोक्षोची लाभे. खूप मोठे समर्थ व्यक्ती आहे आणि पंगत बसवली
आणि बसायला जागा पुरत नाही. 2 मजल्यावर पंगत बसवली. ज्ञानोबारायांच्या काळात त्रिमाळिके धवळारे बांधावे का वात वर्षे आताप धरे, तेव्हा पण आपल्याला घोषणा वाटतं बांगला बांधला. काय बांधला? बांगला बांधला. बरोबर आहे की खूप घोषणा वाटतं. पण ज्ञानोबारायांच्या भूमीत 700 वर्षापूर्वी आलेली मनाचं बोलत नाही मी. जरी वात वर्षे आताप धरे आब्र छाया जरी सरे तरी त्रिमाळिक धवळाळे बांधावे का. बरोबर आहे. तसं जेवायला बसले सगळे. बसल्यानंतर समार्थाचं भोजन म्हणजे मोठ्याची पंगत आहे. वरच्याला वेगळं खालच्याला वेगळं राहील का हो? नाही. तसं श्रवण करणे, अर्थपाठ करणे. श्रवणाचं एवढं सुंदर वर्णन ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. तैसा मनाचा मारू न करता इंद्रिया दुःख न देता येत मोक्ष असे ऐता श्रवणा माझे. तुम्हाला येत असेल बोलत नाही तुम्ही, माझं चुकत असेल तर सांगा. तुम्ही म्हणा ना, काही अडचण नाही. ते फक्त खाकी घातलेली दिसते ती आपल्या संरक्षणाला घेऊन तुम्ही धरून येणार नाही ना मला. विठ्ठल श्रवणे अर्थे पटले मोक्षोची लाभे. बरोबर की महाराज. तैसा मनाचा मारू न करता इंद्रिया दुःख नेता इथ मोक्ष असे ऐता श्रवणा माझी. तुम्हाला मोक्ष पाहिजे ना? मोक्ष 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 म्हणजे काय हो? काय असतं ते? कुठे भेटतं? कसं असतं? सांगाल का आम्हाला? हो, सांगण्यासाठी चालू. मोक्ष म्हणजे काय? सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. परमानंदाची प्राप्ती करायची आहे. तो प्राप्त आहे का प्राप्त करायचा? प्राप्ताचीच प्राप्ती. फक्त जैसा केरळाचा दोष जाय पंधरे ते आधीच आहे, तैसा जीव ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. या ठिकाणी श्रवणाचं खूप महत्व सांगितलेले. असं समजू नका तुम्ही खाली बसले ऐकता. तुमच्यासाठी पण ज्ञानोबारायांनी श्रोत्यांना जेवढं महत्व ज्ञानेश्वरीत दिलं तेवढं कोणीच दिलेलं नाही. कारण समोर कोण बसलं ते ज्ञानोबारायांना माहित होतं. श्री गुरु पहिल्यापासून असंच होतं. मोठी खाली वाचतात तर लहान बोलतात. आणि वारकरी संप्रदायाचा त्याच्यातच मोठेपणा आहे. पाया पडे जन एकमेका पंढरीच्या लोका नाही अभिमान. जरा कमी झालं बरं का आता. पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका. आपण आपल्याला पाय पडलं का इथं एकमेकाचे काय पाय पडायचं बरं? का पाय पडायचं? तिथं काय आज्ञा नाही. त्यांना काय कळतं? शेतकरी त्यांना काय कळतं? परंतु पंढरीच्या लोकांना गेल्यानंतर त्यांना कळतं तो माझ्यात जो आहे तो त्यांच्यात आहे. ऐसा हृदयामध्ये राहू असता सर्व सुखाचा कामो भ्रांतासी कामो विषयावर. तैसा हृदयामध्ये रामो असता सर्व सुखाचा रामो तैसा भ्रांताशी कामो विषयावर. सगळ्याच्या ठिकाणी तो आहे. थोडस काय होतं? नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी. तो जरा अहंकार आहे ना तो उरावर बसतो. कुणाच्या? सज्ञानाच्या. ज्याच्याकडे ज्ञान आलं ना, ज्ञानोबा म्हणतात देवी ठेवली भोजी. देवी येते का तुमच्याकडे? डोक्यावर येतात ती लोक थोडस म्हणजे तुमच्यात जो आहे तो माझ्यातच आहे. फक्त थोडासा तुमच्याकडे जो आहे तो फक्त आमच्याकडे पण आहे, पण तुमच्याकडे साक्षात आहे. आणि भूमी कोणाची? खास तुमच्यासाठी निर्माण केली बरं का. गामा विषयाची भूतानी धारयामी हमोजसा कृष्णा चौषधी सर्वा सोमभूतवा रसात्मके मीरगलासे भुतळी म्हणून समुद्र महाजयी हे पासून ढेपुळी विर्याची ना. किती टक्के पाणी आहे? किती टक्के पाणी आहे? हा नाही सांगू शकत. 70 आणि 71 मध्ये घोळे ठोकून नाही सांगू शकत. कारण
त्या बाबाने तयार केलं ना इथं 1% अजून पण सगळ्याला दादा कोणता वक्ता असू द्या किंवा सायंटिस्ट असू द्या हे सापडलं नाही कुणाला. तू का म्हणे होता ठेवा आमच्या कोणी भावाला सापडलं ही जी 1% आहे का 71% ती इकडे आहे तुमच्याकडे. इथं पाणीच होतं. वरा अवतारामध्ये सर्वांना माहिती आहे ही पृथ्वी कोणी खाली नेली? कोणी? ओवी सांगू का? दुराग्रही हिरण्याक्षे माझी बुद्धी वसुंधरा सुधरी होती काखे. ओवी आपल्याकडे पण कसं सगळ्यांना घेऊन चालायचं आपल्याला. आपण नुसते ओव्या म्हणून बसलो तर अवघड होईल. आपल्याला आनंद घ्यायचा हा रस आनंदाचा सप्रमाण बोलायचं. तर या ठिकाणी जे बसलेले आहे खूपच विद्वान आणि खूपच तुम्ही परंपरेने श्रवण करत आलेली महात्मे. फक्त तुम्हाला कोणाच तरी ऐकायचं म्हणून तुम्ही ऐकता याचं मला भान आहे. 1% जे आहे का ते भगवान परशुरामाचं कर्तृत्व आहे. 71% पाणी तू पुढे ठोकून सांगायचं. 1% तुमचं आहे ना डंका वाजवायचा इच्छा होती. फक्त हे दादा माहित नाही कोणाला आणि मी पण कन्फ्युज मध्ये होतो. पण आज 1%चा निर्वाह झाला. विठ्ठल विठ्ठल. सायन्सचे विद्यार्थी आणि IT मध्ये काम करणारे आणि अमेरिकेत जाऊन आलेले दिसताना जरी साधे दिसले तरी साधे नाहीये. नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार पंजाब पर्यंत केला. परंतु हैदराबाद जाहिराबाद यापर्यंत भागवत धर्माची पताका जी फडकवली ती ज्ञानेश दादा आणि विष्णुदादा माने यांनी फडकवली आहे. टाळ्या वाजवायच्या. या ठिकाणी 1%चा शोध लागल्याबद्दल एवढा आनंद होतो. नाथबाबा जसा ते हिशोबात घोळ सापडला तसा आमच्या हिशोबाचा बऱ्याच दिवसाचा घोळ. आता मी नाही घाबरणार कोणाला सप्रमाणे. आणि अभयदादा मला असं वाचायला दिलं सुंदर ते. अभयदादा धन्यवाद बरं का. आणि थोडस आहे ना माफी मागून बोलतो तुम्हाला. कोकण वाशी सर्व तुमचा अधिकार एवढा मोठा आहे. तुम्ही मागे करा. मागे नाहीये पण मागे राहू नका ना. तुम्ही भोळे खूप भक्ती करता. सर्वांना माहितीये कोकणातले मंडळी आले की वा दिंडीत आवाज आला नाचा लागले का कोकणस्थ दिंडी आली. तुम्ही जो आनंद घेता ना तो आनंद कुणीच घेत नाही. तुम्ही जो आनंद घेता ना तो कुणीच घेत नाही. फक्त आता आनंद तर घ्याच पण तुमचं जे हे स्थान आहे याचा पण जरा बाहेर गेल्यानंतर मी तर करणार बाबा. हा बैलाला काही म्हणू माझ्यावर काय म्हणजे आमच्या संस्थांचे प्रचार का करता तुम्ही कीर्तनात तुम्हाला दुसरं काही येत नाही म्हणणार. आता सांगणार 1%चं बोल. विठ्ठल या ठिकाणी अभय दादा तुमच्या बाबतीत जास्त बोलत नाही मी. परंतु श्लोकातून बोलायचं म्हणलं अभयम सत्वसंसिद्धी ज्ञानयोग योस्थिता दानंदमश्च धर्मश्च स्वाध्याय तपार्जवम. आता मी काय करू श्लोक तुमच्यापासून सुरू झाला. दैवी संपत्तीचं वर्णन करत असताना ज्ञानोबारायांनी पहिला गुण जो सांगितला तो कोणता गुण? अभय. आणि अभय म्हणजे नाही भय. जिथे भय नाही ते अभय. आणि असे अभय दादा प्रेममूर्ती आणि यांचं सानिध्य आम्हाला लाभलं आणि बघितल्या असं वाटलं दर्शनी प्रशस्ती पुण्यपुरुष भूमीचे मार्दव सांगे कोंबाचे लवडव. पीक जर जोमात आलं तर आपण काय म्हणतो खडक खाली नाही. भूमी चांगली का मानत झाली जे बोले. माणूस बोला का त्याच्यावर कळतो. भोग झाली जे केले
असे वैभव दादा एक साक्षात असे प्रसन्न असणाऱ्या व्यक्तीचं दर्शन झालं आल्या आल्या. तेव्हापासूनच अंगात संचार झाला की आता काय नाही, आज अभंग हाच घ्यायचा आणि मस्त आनंद घ्यायचा. विठ्ठल चिंतनाकडे वळूया. नियमाने दिलेला वेळ. कीर्तन किती वाजता सुरू झालं आपलं? तुम्ही किती वाजता सुरू केलं मला सांगा. 8 वाजता. किती वाजेपर्यंत चालू आहे तुम्ही पण तुम्हीच सांगायचं. नक्की हो. आता आपण अभंग आधी जीव जोडणं गरजेचं आहे. तुमच्यातले आमच्यातले ब्लॉकेज झाले गरजेचं आहे. मी येईल खान 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 तत्वज्ञान सांगेन जाईल, परंतु जर नुसता धो धो पाऊस आला तर काय होतं? दुसऱ्या दिवशी खळाळाचे उदय रांगणवारा होतात. खळाळ मोठ का सुखे उपयोग नाही. हे जे ब्लॉकेज आहे आणि तुमच्यात आमच्यात जे जवळकीचे सरवरे मिळतासी परस्परे तरंगाचे धवळारे तरंगाची होती हिराची मिळणी बोधाची बोध. आता बोधाचंच चिंतन झालं पाहिजे. विठ्ठल या ठिकाणी आल्यानंतर आमचं एवढं बोलणे नव्हतं की डायरेक्ट मंदिरात यायचं. आमचे गुरुबंधू हरिभक्त पारायण ज्ञानेश दादा त्या ठिकाणी आले, दर्शन घेऊन गेले, माहिती सांगितली. पण काय घुरळ पडली आणि आम्ही थोडासा आराम केला. आराम थोडासा नाही, चांगला आराम केला. आणि झोपल्यानंतर या ठिकाणी साक्षात आईसाहेबांचं दर्शन झालं की माझं भाग्य. झालेलं कोणाला सांगू नाही, पण तुम्हाला नाही सांगायचं पण कोणाला सांगायचं. दादानी जेव्हा पाठीमागे गेलं, आधी खुर्चीवर बसा म्हटलं, मी परत मध्ये निघालो. दादा म्हणे पाठीमागं मंदिर आहे. म्हटलं त्यांचं दर्शन झालं. दादा म्हणे कधी आधी तुम्हाला तर आरामाला सोडलं होतं. ते म्हणलं झालं. मग त्यांच्या लक्षात आलं साक्षात्कारी भूमी या ठिकाणी ह्या देवतांचा वास आहे. आम्ही जे ठरवलं त्याच्यातलं काहीच चालू नाही. इथं जे चालू आहे ते तुकोबारायांना अपेक्षित आहे. कीर्तनाची सुरुवात झाली ती तुकोबारायांनीच करून घेतली, भगवान परशुरामांनीच करून घेतली. कारण इथं मी जर करतो म्हटलं तर मग अहंकारी. या ठिकाणी त्यांनी आमच्याकडून करून घेतलं. आतापर्यंत जे बोललो, इथून पुढे जे बोलणार त्यांच्याच कृपेने बोलणार. विठ्ठल आदरणीय सर्व महाराज मंडळी, मृदंगाचार्य चोरदार मामा महाराज, साऊंड सिस्टीम सर्व पाठीमागे पुढे सर्व मंडळी, आपण थोडंसं अल्प असं जेवढं अभंगाचं चिंतन करता येईल तेवढं चिंतन करण्याचा आता प्रयत्न करू. या ठिकाणी अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय कोण होते म्हणजे मी सांगावं एवढे तुम्ही मूड नाहीये, मला कल्पना आहे. तुकोबारायचं वर्णन करत असताना रामेश्वर भक्तांनी केलेलं आहे.
तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. स्वतः त्या ठिकाणी तुकोबारायांच्या रूपाने ब्रह्मच्या ठिकाणी अवतीर्ण झालं. त्या तुकोबारायांचं जर आपण थोडस वर्णन पाहू गेलो, पार्श्वभूमी बघू गेलो, तर तुकोबाराय कोण होते? तुकोबारायांच्या बाबतीत तुकोबारायांचं चरित्र आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. परंतु काय होतं, ते चरित्र पोहोचत असताना काही वेळेला आहे तसं पोहोचेल असं नाही. थोडासा प्रॉब्लेम ऍजिटीज माझा मराठीची बोलू कौतुके अमृता ते पैजा जिंके ऐसे अक्षरे रसिके मिळविले. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या बाबतीत जर तुकोबारायांचं चरित्र आपल्यापर्यंत जे पोहोचलं, जर आपण डोळस पारमार्थिक असेल तर आपण चरित्र भाग वाचला असेल. बऱ्याच जणांनी चरित्र हे केलेलं आहे. परंतु तुकोबारायांचं चरित्र तुकोबारायांच्याच एक अभंग आहे, तुकोबारायांच्याच मुखातला तो अभंग जर आपण या ठिकाणी उच्चार केला तर जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र आपल्याला लक्षात येईल. याती शूद्र वैश्य केला व्यवसाय, आधी तो हा देव कुळपूज्य, नये बोलू जरी पाळावे वचन, केली याचा प्रश्न. जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलं सुरुवातीला? तुकोबारायांच्या जीवनाचे 3 टप्पे पडतात, जे आपल्या पण जीवनात पडावी माझी इच्छा आहे. पहिला टप्पा सांसारिक तुकोबाराय, बाळपणी गेलेली नेता, तरुणदेशी विषय व्यथा, वृद्धपणे प्रवतली चिंता. बरे, हे आपलं जगद्गुरु तुकोबारायांचं तसं नव्हतं. जगद्गुरु तुकोबारायांनी पहिले 12 वर्ष तुकोबारायांमध्ये थोडेफार गेले, पण 12 वर्षानंतर जो संसाराचा भार तुकोबारायावर पडला आणि तुकोबाराय डायरेक्ट याती शूद्र वैश्य केला व्यवसाय. जगद्गुरु तुकोबारायांनी व्यवसाय केला. घातला दुकान वेगळा दुकान, तो पण दुकान घातला. तो आत्ताचा याच्यात नाही, संसारिक तुकोबारा येतलं नाही. आता संसारिक तुकोबाराय बघू 5 मिनिटात आपण. जगद्गुरु तुकोबाराय संसार करत असताना अगदी आपण जसा संसार करतो तसाच संसार तुकोबाराय करत होते, तसाच करत होते. काहीच मुली नव्हती. जगद्गुरु तुकोबारायांच्या वडिलांकडे जेव्हा व्यवहार होता आणि तुकोबारायांकडे जेव्हा तो व्यवहार आला, तर तुकोबारायांनी कितीतरी पटीने त्याच्यात वाढ केली होती. आणि असा चोख व्यवहार बघून तुकोबारायांनी जोडून या धन उत्तम व्यवहारे, दास विचार वेची करी, उत्तमची गती तो एक पावे, उत्तम भोगील जीव परोपकार नेने परस निंदा परस्त्रिया सदा बलिवा. तुकोबारायांचा आता फक्त आपण उच्चारतो. काय केलं? याती शूद्र वैश्य केला व्यवसाय. आले का सगळे याच्यात? आले ना? तुम्हाला समता कोणती? संतांची समता पाहिजे का आत्ताची समता पाहिजे? शोधुनिया कुळधोनी कुमाराची या शुभलग्नी मिळवती प्रजा साधने हेतू जरी. कोण म्हटलं? ज्ञानोबा. आपण काय म्हणतो? पशु पक्ष्याच्या जाती कोणी केली? पशु पक्ष्याचं काय कोणी लग्न केलं का? हा, त्यांना काय पोरं होत नाही का? होतात ना, होतात. लादेर होतात. संकरोनर काय व कुलज्ञानम कुलश्च पतंत्री पित्रो हेशा लुप्तो पिंडोदक क्रिया. तुम्हाला पिंडदान नाही. जैसा नखाग्री व्याळू लागे तो शिखात व्यापी वेगे. नखाला साप डसला, पाय बोटाला साप डसला की शेंडीपर्यंत विष जातं. तसं तुमच्या कुळात जर कोणी विचार केला, संकर केला,
फक्त या पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उठी उतरे. इंद्रपणाचे शब्द काढून टाका, फक्त प्रत्येकाला मागे लागतं तिथं गेलेली पूर्वज. हाय हाय तयाचे करती पितर वंशी दुराचारी पुत्र हाय हाय आहा काटा त्याचे करती पितर. आणि जर त्याच्या विरोधात जर पुत्र चांगला झाला तर तयाचे 42 उद्धरती. हरिपाठात पण एक प्रमाणे बरं का, विठ्ठल विठ्ठल करू, त्याला काय. घोंगडी कोणाची असेल तर मी उड्या मारतो, घेऊन जा, करू आज. विठ्ठल विठ्ठल. दोन्ही पक्ष उद्धरत असतील, पक्ष बर का दादा, दोन पक्ष, नाव नाही घेत आम्ही पक्षाचं बर का. आम्ही नाव घेतलं ते म्हणते हे या पक्षाचे, आम्ही कोणत्याच पक्षाचे नाही. आमचा पक्ष पांडुरंग पक्ष, आमचे पुण्यानुभार आहे, तुकोबार आहे. आमचा मंत्र रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. दोन्ही पक्ष कोणते सांगितले मग, कोणते पक्ष. आपल्या डोक्यात दोनच पक्ष, आचारसंहिता सुरू झालेली आहे. ते म्हणते दादा का प्रचार करायला आहे पण आधीच पुढं. जीवशिव पक्ष आहे, अगदी बरोबर आहे. तो आपल्याला थोडस या ठिकाणी आईच, आपण हे बोलतो ना चिंतन करत असताना, आईकडचे आणि वडिलाकडचे 21 कुळ आईकडचे आणि 21 कुळ वडिलाकडचे काय होतात, उद्धारतात. आणि जर नास्तिक जर जन्माला आला तर काय होतं, हा कथा त्याचे जगद्गुरु तुकोबाराय मोठ्या जोमाने संसार करत होते. जोपर्यंत जगद्गुरु तुकोबाराय जोमाने संसार करतो तोपर्यंत पूर्वीपासून घरात हरिभक्ती चालूच होती जगद्गुरु तुकोबारायांची. याती शूद्र वैश्य केला आधी तो हा देव कुळपूज्य. माझ्या वडिलाची निराशी Thank you.
वडिलाची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा. पांडुरंगा, जसे महाराज तुमचे वडील होते तसेच या समाजाचे पण वडील होते. यद्यदा चरती श्रेष्ठ तथे देव तरोजनः सैवात प्रमाणं कुरुते लोकस्तरुणी वर्तते. सांगा बाबा याच्यावर. हे वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवते ये रामष्टीती सामान्य सकल. वडील श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होणी मूर्त अनुष्ठाने जगादेत वडील जेत. वडील शरीराने तुमचे वडील असतील ते तुमच्या 42 उधरल्या असत्या. पण दादासारख्याने कोरोनाच्या काळात पण जैसा निर्वतीचा दीपो सर्वाता नोहे कंपू सो सिद्धी स्वरूपी आत्मस्वरूपी ज्ञानवर आहे म्हणतात. जसा एकदम सोसाट्याचा वारा सुटल्यानंतर तो दिवा विझणार का काय असं वाटतं, परंतु त्याला असा पकडतो किंवा असा धरून राहतो आणि वारा विझून देत नाही. कोरोनाच्या काळात पण हा नाम यज्ञ दादाने सुरू ठेवला, त्याबद्दल दादासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांचा संसार जोरात चालू असताना मोठा दुष्काळ पडल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी बघितलं आपण आपल्या प्रयत्नांनी सगळं केलं. दुष्काळ अटिले द्रव्य नेला. बरोबर आहे. स्त्री एक अन्न करिता मेली. एवढा भीषण दुष्काळ पडला. जगद्गुरु तुकोबारायांकडे त्या ठिकाणची सावकारकी होती, महाजनकी होती, पद होत्या. सावकार, महाजन, देशमुख, पाटील म्हणतात, पण पाटील पण गावाचं हे पद होतं. आणि तुकोबारायांकडे जर काहीच नसतं आपण जे ऐकतो त्या पद्धतीनं, तर लोहगावच्या गुळवेंनी आप्पा गुळवेंनी जगद्गुरु तुकोबारायांना त्यांची दुसरी मुलगी दिली असती का? जगद्गुरु तुकोबारायांचा दुसरा विवाह झाला होता तर दिली असती का? महाराज ज्याच्याकडे वैभव आहे ना, आज लौकिक दृष्ट्या जर बघितलं तुमच्या भागात काय सामाजिक स्थिती मला माहित नाही झाला, पण आमच्या भागात बिकट झाली मुली भेटणं. आहे ना तसं? आमच्याकडे मेल्यावर माणसं जातात, आमच्याकडे मेल्यावर जातात, तुमच्याकडे सगळीकडे सारखं पाळसाला पानं. आम्हाला वाटलं फार मोठा घाट आहे, आम्ही दोघांनी खाली पाहिलं, ते आम्हाला फिरलं ते येऊन झोप मारली. समुद्राचे आणि संसार सिंधूचे आणि त्या समुद्रातच आहे तुम्ही, आणि सुखदुःखी लाटा तुमच्यावर येतात आणि तरंग काहीतरी येतो. तरंग पण पाणीचे आपल्या लक्षात येत नाही. महाराज या ठिकाणी हा संसार सिंधू बहुदुस्तर आहे. दैवी हिशी गुणमयी मम माया दुरतया मामेव प्रपदन्ते मया नेताम तरमिते. थोडं सहकार्य करावं एखादं सन्मानचा माझ्यासोबत. इथे एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया आईलाची धडी सरले. एक एक तुकडा तुम्ही फक्त ज्ञानेश्वरीचं एवढं महत्व आहे. तुम्ही फक्त असं बोट ठेवलं ना, बोट तुम्ही कोणत्या शाळेत शिकू नका या जगातल्या लौकिक दृष्ट्या, तरी ज्ञानेश्वरी ज्ञानदेव म्हणतात ज्ञानाची देव देतो. हे ज्ञानेश्वरीचं वैभव आहे. थोडस जरा अंतर्मुख व्हा. तुमच्या समोर ज्ञानेश्वरी आहे, परंतु आपण काय म्हणतो, बापरे जर काढली तर पाप लागलं, बापरे लांब ठेवा, घरात अडचण आहे, सुतक पडलं आणि आंघोळ केल्यावर वाचली पाहिजे. आपण त्याला हे केलं. तुम्ही माफी मागून महिला मंडळी समोर आहे, मला ज्ञात आई जी असते त्या मुलाला जर छोट्या मुलाला जर आईला स्तनपान करायचं असेल, तो म्हणतो का सकाळी संध्याकाळी दुपारी 12 वाजले आई झोपून आली, आई कामावर आली, म्हणतो धान्याची लागता झटे
तिने अधिकची पाना फुटे रोष प्रेम दुर्मंटे पढेन त्याची. तसं झटे लागले पाहिजे, आपण झटच लागून देत नाही. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी बघितलं, सोम सामर्थ्याने परमार्थ केला. पण परमार्थ केल्यानंतर या ठिकाणी दुष्काळ आला. दुष्काळी आटीला द्रव्यला माल स्त्री येत एक एक अन्न करिता मिले किंवा बरे झाले देवा निघाले दिवाळे. विचार करू लागले. आपण प्रयत्नाने खूप काही केलं, खूप काही केल्यानंतर या ठिकाणी ज्या अर्थी अशी संकट येतात, असं दुःख येतं, दुष्काळ पडतो, त्या अर्थी या ठिकाणी कोणीतरी या जगाचा जिनिता जगाचा चालक आहे. तोपर्यंत साधारण भक्ती तुकोबारायांची चालू होती. परंतु दुष्काळ पडल्यानंतर दुष्काळ जीवनात दुःख, जीवनात ज्यावेळी खूप मोठं दुःख होतं ना, त्यावेळेस माणसाला कोण आठवत होतं? खरं सांग, खरं सांग, कोण आठवत? बोला ना तुम्ही, कोण आठवत? फक्त थाप टाकायचा. तुम्हाला खूप छान वाजवत तुम्ही, पण मला आता जरा सुरुवात त्याकडे जाऊ द्या, नाही तर हे आपल्याला म्हणते आणलं तुम्ही तिकडे भजन केला असतं, परवडला असतं. तुम्हाला मग आवरण, मला पण ऐकायचं मग आवरण, कारण असं भेटत नाही कोणी. आता आम्ही एक म्हणतो, ते एक म्हणते. इथं म्हणजे तुम्ही स्वयंस्फूर्तीनं तुम्हाला इथं स्वयं भगवंताचं स्थान आहे. फक्त थाप टाकायचं नाही, टाकली तरी झालं, स्वर देतील तिकडून ज्ञानेश दादा. थोडंसं चिंतन करू आपण आणि सिंगल प्रमाण म्हणा आता, म्हणा पण सिंगल म्हणा आता ना करू. आल्यावर विठ्ठल विठ्ठल. आमच्याकडे आहे ना, आमच्याकडे म्हणजे आनंदीकडे ते शर्यती उपमा फक्त हे करू नका. शर्यती असतात, शर्यती घाट असतो, घाट. त्या घाटात ते काय करतात, आणि खिल्लारी बैल असतात का, त्यांना पळवतात. तिथे सेकंदावर चालतात. काय सेकंदावर झाली 11 11 11 याच्यापेक्षा भारी म्हणतात. तशी आपली बारी चालू आहे. त्या भागातलं वैशिष्ट्य असं आहे, ते माणसावर प्रेम करतात, त्याच्यावर नवल नाही. आता त्यांचा एक बैल गेला वापगावच्या त्यांचा, तर त्यांनी प्रवचन ठेवलं होतं. प्रवचन अक्षरशः माणसाने जेवढी प्रॉपर्टी कमवून दिली नाही ना, तेवढी कोणी कमवून दिली? कोणी कमवून दिली? कोणी कमवून दिली? कोणी कमवून दिली? समजने वाले को इशारा ही काफी. आपण जे वडाताण करतो, जे पळतोय, रात्रंदिवस कष्ट करतो, यश येत नाही. आणि सहज एखाद्या वेळेस भाग्याची नी बडसे, उद्यमाची नी मिसे, समृद्ध जात अपयशी घर निघे. एक वेळेस सहज जातो आणि खूप काही ठेवा भेटतो, यश येतं.
अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी. तुमच्या प्रारब्धात जर असेल ना तर तुम्ही घरी जरी बसले तर घरी चालत येईल. काय मला आहे ना तिकडे लांब चालत येईल, 2-4 लाख रुपये होत्या तुमच्याकडे प्रारब्धात असतं तर. भाग्याचे पैसे, उद्यमाचे विषय, समृद्धाचा पैसे घर गे. आणि याच्या उलट ज्ञानोबारांची गोवी दैवेची सानुकूळ. जर दैव तुमचं हे झालं की हाय ते पण तुमच्याकडून निघून जातं. भोग्य ते त्रिशुद्धीनं चुके, बुद्धी होणाऱ्यासारखे ठाके सगळं आहे ते निघून जातं. त्यामुळे जास्त पारमार्थिक माणसाने जे परमार्थ करतात आणि परमार्थिक म्हणून घेतात आणि परमार्थिक म्हणून मिरवतात त्यांनी तुकोबारायांचं चरित्र बघितलं पाहिजे आणि अवलोकन केलं पाहिजे. विठ्ठल संसारिक तुकोबारायचं आहे. संसारिक तुकोबारायांनी अगदी भरपूर कष्ट केले. संसार मोठ्या स्वरूपात आणला. कष्ट झाल्यानंतर किंवा संसारातील बघितलं त्यांनी की दुःख येतं, दुष्काळ पडतो, स्त्री जाती, मुलगा जातो. तुकोबारायचे त्या काळात 5 जण गेले. कोणी निघून गेलं, सख्खे घरातले 5 माणसं गेले. तुकोबारायांना कळलं की या ठिकाणी ज्या अर्थी हे चालतं त्या अर्थी कोणीतरी इथं चालवणार आहे. बऱ्याच वेळेस असं वाटतं मीच करतो, बरोबर आहे, प्रत्येकाला वाटतं मीच करतो. आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या लक्षात आलं येत समोर तो एक आहाती तयापासून भूती होती, हे वायाची का बोलती जगा माझी. लौकिक भाषेत सांगायचं म्हणजे दवडी स्टेज मॅनेज, ऍक्टर, ग्वाडी, डायरेक्टर. विठ्ठल विठ्ठल ही जी रंगभूमिका आहे तशी बहुरूपयाची रावराणी, स्त्री पुरुष भावना आहे म्हणे. लोकसंपादनी तैशीच करते. आपण फक्त कोण आहे कठपुतली. ओवी सांगू का याच्यावर? कठपुतली ओवी सांगू का? 11वा अध्याय अर्जुन म्हणतो की हे काय सगळे चित्रीचे शिहारे, हे सिंह जे म्हणून घेतात का, हे वीर ते करतात का? हे तर तुझ्या वादनात असे गेले. तू तर म्हणजे सगळे असे कालोस्मी लोको शेकृत प्रवृद्धो सगळे गेले. काळ 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 अवघड आहे. परंतु काळाला पण जवळ ठेवणार इथे. काम अवघड आहे पण काम पण त्यांनी आकारला, काळ पण त्यांनी आकारला. असे ठिकाणी विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय त्या तत्वाच्या शोधात निघाले. कोणतं असं तत्व आहे आणि शोधत असताना तुकोबाराय भामचंद्र पठारी गेले. भामचंद्र पठारी गेल्यानंतर सर्वांना ज्ञात आहे त्या ठिकाणी तुकोबारायांनी अनुष्ठान केलं. चित्त काही जगद्गुरु तुकोबारायांनी भामचंद्र पठारी अनुष्ठान केलं. आणि अनुष्ठान केल्यानंतर त्या ठिकाणी 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले. असे पुराणात एक चरित्र येतं ध्रुवबाळाचं. ध्रुवबाळाने 6 महिन्यात कोणाला प्राप्त करून घेतलं? देवाला. आपण किती दिवस झाले? अरे येऊ द्या ना झुळूक. आला शीतळ शांतीचा वारा, सुख झाले थोडा. अहो आज बाकीचे झोपलेले, बाकीचे कोणी टीव्ही पाहतं, कोणी भोगतं, कोणी काय मजा करतं. आपण इथं आलो ना, मग इथं आलो म्हणल्यानंतर थोडस भगवंत तुझ्याकडे आलो आम्ही, थोडे कमी पडतो आपण. हट्ट झाला तुम्ही, तुमचा हट्ट तो पुरवितो. तो नाही पुरवणार कोण पुरवणार? त्याला कोण आहे आपल्याशिवाय? एकरिणीची कंटेची म्हणून आणि केले निर्माण 14 भुवन. एकट्याला करमत नाही करा, एकोकी न रमती, एकट्याला करमत नाही. त्यामुळे निर्माण केले. याची नामेही अनाने, अनारसे वर्तने, वेशही शिनाने अनाने दिसती. आराम म्हणलं की रामच उभा राहतो. झोपीत जरी असलं तरी रामच उभा राहतो. हे जरी वेगवेगळे दिसले बरं दिसायला बघा ना काय घडवलं असेल. हा ब्रह्मदेव काय डिपार्टमेंट दिलं त्यांच्याकडं? एकासारखी एक नाही, सगळ्यासारखी एक नाही, सगळे वेगवेगळे. जगद्गुरु तुकोबाराय तत्वाच्या शोधामध्ये भामगिरी पर्वतावर भामचंद्र
रामचंद्र डोंगरावर गेले नसेल तर एकदा जा मागा. पूर्ण साक्षात्कारी भूमी आहे. जशी तुमची भूमी आहे तशी जगद्गुरु तुकोबारायांची साक्षात्कारी भूमी आहे. त्या ठिकाणी तुकोबाराय अनुष्ठानाला बसले आणि सर्वरूपात स्वतः भगवंत आले आणि म्हटले तुकोबाराय डोळे उघडा, मी भेटायला आलो. तुकोबाराय म्हणजे मी म्हणजे कोण? तुम्ही देव म्हणजे ती म्हणजे मला हे रूप नको. कोणतं? सर्परूप नको. मला माहिती आहे तू माझ्या मागे पुढे आहे. साक्षात बाळवेश श्रीहरी भेटला. बाळवेश घेऊन भगवंत तुकोबारायने भेटले. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकारी. वा विठ्ठल. साक्षात आणि एकदा साक्षात्कार झाला की मग तुकोबाराय संसारिक तुकोबाराय संपले. साधक तुकोबाराय सुरू झाले. तुकोबारायांची साधना सुरू झाली. तुकोबारायांची साधना करावी. तुकोबाराय थांबले नाहीत. तेवढ्या वेळेमध्ये त्या दृष्टांतामध्ये दृष्टांत पूर्ण करतो. तुकोबारायचे बंधू त्यांना शोधत आले. त्यांनी पण बघितलं तुकोबाराय आणि भगवंत स्वतः नाचतात आहे, गातात आहे आणि त्यांना तो लाभ झाला. ते म्हणजे चला घरी. कोणी 14 दिवसापासून अन्नाचा कण घेतला नाही. घरी चला. घरी गेले आणि सांगितलं तुकोबाराय तर तुम्ही इथं भजन करा. अरे मी कीर्तन एकादशी नव्हते. अभ्यासी चित्त, काही अभ्यास नव्हता. काही पाठांतरे ऐका महाराज म्हणलं घ्या, माफी मागून बोलतो बरं का. काही पाठांतरे केली अंडरलाईन करा. काही पाठांतरे केली अंडरलाईन करा. काही पाठांतरे केली. काहीतरी पाठांतर काहीतरी करा. तुकोबाराय म्हणतात काही पाठांतरे केली संतांचे उत्तरे विश्वासे. नुसतं पाठांतर नाही करायचं. विश्वासे आदरे करून या. आदर केला, विश्वास ठेवला आणि जगद्गुरु तुकोबारायांची साधना सुरू झाली. साधक तुकोबाराय कधी भंडाऱ्यावर जावं, कधी भामचंद्रावर जावं, कधी भोरडेश्वरावर जावं. जेव्हा अक्षरांची जोडी केली तेव्हा काय वाटलं नाही. ते तत्व जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत तुकोबारायांनी साधना चालूच ठेवली. हे करत असताना त्या काळात तुकोबारायला सांभाळलं ते जिजाईनी. त्यांना अवली म्हणायची तुकोबाराय. एकदा जिजामाता तुकोबाराय 3 डोंगर आहे. 3 डोंगराचं अंतर तुम्ही जर बघितलं तर 1 दिवसात तुम्ही चढू शकता. कारण तुमच्या पुढे हात जोडले. म्हणजे तुमचं इकडं भौगोलिक भाग असतोय. आम्ही ज्या भागातून आलो तो भाग जरा वेगळा आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल. आम्हाला जेव्हा ती गाडी अशी कडाला गेली आणि खाली बघितलं दादा, खाली बघितलं ना तर पोटातलं बाहेर यायला लागलं होतं. विठ्ठल जिजामाता तुकोबारायला शोधत भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, भोरड डोंगर त्यांनी विनंती केली. महाराज तुम्ही कोणत्या डोंगरावर जाता ते सांगा. तुकोबारायची साधना झालेली होती. तुकोबारायने सांगितलं तुला कष्ट होणार नाही. 3 वाटा आहे. 3 वाटाची माती घ्यायची, कानाला लावायची. काय घ्यायचं? माती घ्यायची आणि कानाला लावायची. ज्या वाटेने मी गेलो त्या वाटेची माती जर विठ्ठल विठ्ठल म्हटली तर समजायचं त्या डोंगरावर मी आहे. पंढरपुरात कोणीतरी एक संत आहे जी भगवंत सुद्धा तिचा ऋणी आहे. कबीर महाराज तिकडून आली बघायला तर झिंज्या धरू भांडणं चालली होती. कशावर? गौरव भांडणं चालली होती. सगळ्यांना माहिती. फक्त स्पर्श करून जायचं, वेळ पण नाही आपल्याला. त्यावेळेस काय मला वाटलं कोणतरी साध्वी असेल, तप करत असेल. आपल्या संतांचं वैशिष्ट्यच आहे बरं का. चर्मरंग लागे रोहिदास संगे कबीराच्या मागे शिरले सज्जन कसाया विपो लागे मास माया सावत्यास खुरपू लागे. हे वैशिष्ट्य आहे संतांचं. फक्त कर्म धर्म त्यांचा झाला नारायण तया सर्वत्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाच्या विरा पूजा केली होई अपारा तोषा लागी. स्वकर्मरूपी पुष्प भगवंताला अर्पण करा, ते त्याला आवडतं. काही करायची गरज नाही. तेवढे आम्ही दर्शनासाठी आलो. हे काय जरा म्हणून ते आम्ही तुमच्याकडे आलो होतो. बोला काय काम आहे? काय नाही म्हणजे गौऱ्या निवडा तुम्हीच करा म्हणजे याचा निवडा. बघा आता आम्ही आलो कशासाठी आणि तुम्ही सांगता काय तर त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्ही आता कशा निवडायच्या? विठ्ठल विठ्ठल
गौरीतून काय येईल? काय येईल गौरीतून? विठ्ठल ध्वनी. ज्यांच्या पायाने स्पर्श झालेली माती विठ्ठल म्हणती, ज्यांच्या हाताने स्पर्श झालेलं शेण विठ्ठल म्हणतं. तर आपण जर त्यांचं चिंतन केलं तर काय होईल? आपण बघायचं दुसरं जग. ब्रह्मीभूत काया होत से जर त्यांच्या लागलेली चरण रोज जर विठ्ठल विठ्ठल म्हणतात, तर जर भजन केलं तर काया नाम शरीर ब्रह्मभूत का होणार नाही? होणार नाही, होणारच. विठोबार जुगलवंत कोबारायने असं भजन केलं की त्यांचा देहच ब्रह्मीभूत झाला. आणि एकदा देह ब्रह्मीभूत झाल्यानंतर बाकीचे ब्रह्मीभूत काया नाम शरीर. बरोबर आहे? हे शरीर कसं बघितलं तर कसं आहे? शरीराच्या बाबतीत नशिबात आपण बघतो, काय म्हणतो आपण संसार? शरीर कसं आहे? नशिबात. बरोबर आहे? असं शरीर रोगाचे भंडारे. बरोबर आहे? असं अपवित्र असणारं शरीर, परंतु त्यांनी तो पुरुषार्थ केला. कोणता? की ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. आणि कीर्तनात एकदा काया ब्रह्मी आपण आल्यानंतर जो आनंद प्राप्त झाला आपल्याला, त्याला कीर्तन म्हणतात. आपोला आपण पया विसर धनंजय, आपला विसर पाडला पाहिजे. तो विसर कीर्तनाने पडतो.
शरीर प्रत्येकाला माहिती आपलं शरीर कसं आहे. ही जर चांगली वरची काढली ना, पूज्य गुरुवारी शांती ब्रह्ममार्ग म्हणतात, ही जर चांगली जर काढली ना, दोन्ही हात मोकळे राहणार नाही. एक हात आपल्याला असं वारं घालावं लागेल. त्यासाठी माशा बसतील. मग काला लाटीचे दिले नाही मोढे का काय केले, काळे गोरे धुतले पुसून येणे. जर आपला असं असलं तर ह्या कायला आपण किती सजवलं पाहिजे. मग कुठं सजवलं पाहिजे. तरणा भाग्यवंत नटे कीर्तने तैसे कीर्तनाचे नटनाचे नासिले व्यवसाय प्रायचित्ताचे ते नामाचे नाही पापाचे ऐसे गेले. यमदमाव काळाली तीर्थे ठावर उठली यमलोके फुटली राहट्यावे. यमो म्हणे काय यमावे दमू म्हणे कवनाती दमावे. तीर्थे म्हणे काय घ्यावे दोष ओखदाशीचे नाही. औषधाला सुद्धा दोष शिल्लक राहिले नाही. असं कीर्तन कोणी केलं. तुकोबा राहिले. आणि असं कीर्तन जर आपण केलं तर आपल्या पण जीवनात दोष राहणार नाही. दोषारहित आपण होऊ. आणि एकदा ते कीर्तन भक्ती तुकोबारायांनी केली आणि स्वतः तर केली, पण मग त्या काळात ती कीर्तन महिमा असा तुकोबारायांनी केला. आणि हा कीर्तन महिमा असा आहे की इथं सगळ्यांना अधिकार आहे. येथे आहे अधिकार कलियुगी यारे यारे नाम थोर यारी भक्ती नारी करावा उच्चार नलगे चिंता कोणाची. लहान या मोठे या थोर या याती भलते सगळेजण या घटनत यावे शुद्ध होऊन जावे. सततम कीर्तयन्तो मां यतन्त शत्रुवतः नमस्यन्ते मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सतत सदा नाम घोष करू हरिकथा तिने सदा. आणि असं झाल्यानंतर काय होतं. प्रथम चरण घोलगोट जीवावरती किंवा कीर्तन भक्ती केल्यानंतर जे ब्रह्मज्ञानी म्हणून घेतात. आता ब्रह्मज्ञानी कोणाला म्हणतात. ज्यांना ब्रह्माचा ज्यांच्या जीवनातील अज्ञान आवरण विक्षेप गेलेला आहे. परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान ज्यांना झालेलं आहे. परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान भरपूर आलं बरोबर बाबा म्हटले. पण भगवंत म्हणले आज नाचा कीर्तनात नाचतो. विचारसागर आणला होता, ज्ञानेश्वरी आणली होती, पण काय करणार. आणि शेवट आनंद व्याप्ती. धन्य होम ब्रह्मीभूत काया होतसे. ज्यांना ब्रह्मज्ञान झालं. आणि ब्रह्मज्ञान हे बघा मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा. आम्हा जन्म म्हणजे ते म्हणतात मुनी मुक्त होतात, पण आम्हाला नलगे मुक्ती धन संपदा संता संगती. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी. आम्ही जन्माला येऊ म्हणतात, गर्भवासाला येऊ म्हणतात. महाराज ब्रह्मज्ञान ज्याला झालं किंवा ब्रह्मज्ञानी जो आहे कुणाला बोलतो तो उभा आहे. जे स्वतः पुरताच ज्याला परमार्थ प्राप्त झाला, स्वतः पुरताच जे परमार्थ करतात, दुसऱ्याला काहीच सांगत नाही, दुसऱ्या जे तुच्छ समजतात, कर्मठ जे आहे अशांना लाळ घोटावी लागेल. घोटविणं लाळ ब्रह्मज्ञान हाती. आणि जे मुक्त आहे सांडविन मुक्त पामर विषयी जिज्ञासू आणि मुक्त. विचार सांगायचे भाषेत सांगायचं म्हणजे मुक्त जो आहे
या मुक्ताला पण आत्मस्थिती चौथ्याच्या ठाई काहीच करणे नाही, याला पण असं आत्मस्थिती सांगायला येईल. अजून तुकोबा काय सांगतात, मी कीर्तन भक्तीच्या महिमावर काय काय करेन, अभंगाचं तिसरं चरण. भोग दोन प्रकारचे तीर्थ आहेत, चित्ततीर्थ आणि भौमतीर्थ. आपण गंगेत गेल्यानंतर एकदा आपली शुद्धी होती, परंतु पाप करण्याची वासना जात नाही. संताजवळ गेल्यानंतर गेली पापा तापातोटी हे भौमतीर्थ आहे. तीर्थभ्रमकाशी आणि नाळस कडू स्वर्गवास. स्वर्गात काय आहे, मग तया पुण्याची बावटी सरे म्हणून कडू स्वर्गवास करणे भोग. सांडवीन तपो निधाभिमान यज्ञ आणि दान लाजविन. जे तपश्चर्या करणारे आहे स्वतःसाठी, त्यांना मी तपाचा अभिमान ज्यांना झालेला आहे त्यांना सांगायला येईल. यज्ञ आणि दान लाजवीन. भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ. भक्तीची जी भाग्य आहे, पंचपुरुषार्थ आहे, धर्म अर्थ काम मोक्ष, आणि भक्ती जो पुरुषार्थ आहे, भक्तीची भाग्याची सीमा. भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ ब्रह्मीचा तो अर्थ निज ठेवा. आणि असं झाल्यानंतर काय होईल, धन्य म्हणवील यह लोकी लोका भाग्या हे तुका देखीला. झालेली सेवा भगवान परशुरामाच्या चरणी अर्पण करू. या ठिकाणी सरळ सरळ भरवे म्हणायचे आहे का, नाही ना. जय विठ्ठल.